हॅलो एव्हरीवन. तर आज आहे 7 जुलै आणि काल इतक्या न्यूज चालू होत्या की आज नाशिकला ढगफुटी होणार आहे आणि खूप पाऊस येणार आहे आणि असं होणार आहे तसं होणार आहे, त्र्यंबककडे खूप पाऊस पडणार आहे, असं सगळं सांगून सगळ्यांना घाबरवून सगळ्यांना सुट्टी देऊन टाकली फडणवीसने. आणि काहीच आज जास्त म्हणजे तितका जास्त पाऊस चालू आहे, नो डाऊट पाऊस कंटिन्यू चालू आहे. पण असं पाऊस जुलैमध्ये असतोच आपल्याकडे, 3-4 दिवस बघ कधी कधी लागून असतोच. इतकं काय असं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतोय असा काही पाऊस नाहीये. सगळे कामं चालू शकतात, कामं होऊ शकतात, मुलं पण शाळेत जाऊ शकले असते. पण कदाचित दुसरं काहीतरी लपवण्यासाठी इकडे लक्ष घालायचं म्हणून दुसरंच काहीतरी त्यांनी फोकस केलं. आणि नाशिकमध्ये मग पूर येणार आहे ना, असं होणार आहे तसं होणार आहे. काहीही पाऊस नाहीये जास्त एवढा. ठीक आहे, सकाळी रात्रीपासून चालू आहे, नो डाऊट. मी बघितलं ना, रात्री पण पाऊस चालू होता. आणि आता तर एकदम आता जरा उजाडलंय, म्हणजे असं जरा क्लिअर दिसतंय, ढग नाहीयेत आणि असं जरा क्लिअर दिसतंय. पण तरी पण पावसाची थेंब थोडेफार चालूच आहे. आता दिवसभरापासून आम्ही कोणाचं काही मध्येच मनूचा तो क्लास झाल्यानंतर शेवटी आम्ही निघालो आता फिरायला. तर आम्ही असं विचार केला की नाशिकच्या जवळपासच कुठेतरी एखाद्या टेकडीवर वगैरे डोंगरावर आम्ही जाऊन यावं आणि थोडंसं ट्रेक करावं छोटा. तर तसं ट्रेक करायसाठी आम्ही निघालोय. थोडंफार आम्ही भिजणार आहे आणि मग येताना आम्ही वडापाव वगैरे खाऊ आणि मग आम्ही घरी जाऊ. तर असा प्लॅन आहे. आणि रस्ता बघा कसा दिसतोय, तुम्हाला दाखवते. हा असा रस्ता दिसतोय जो पूर्ण भिजलेला आहे, पण पाणी काही दिसत नाही रस्त्यावर, क्लिअर आहे है ना. पप्पांना फक्त त्यांच्या नातेवाईकांमध्ये आवडतं, आपल्यामध्ये आवडत नाही, हे की नाही. त्याच्यामुळे ते घरीच थांबलेले. तुला काय वाटतं याच्यावर, काय म्हणायचंय तुला? मला काही म्हणायचं नाही. तुला काय म्हणायचंय रे पप्पांबद्दल? खिडकी बंद कर. आता आपण बोलवलं तर आले नाही. आता जर प्रदीप काकांनी बोलवलं असतं तर लगेच एका पायावर उभे असते ते. अरे निघालोच. तसं आहे तर मग तसं आहे ते. त्याच्यामुळे त्यांना आपण नको असतो, त्यांना त्यांचे नातेवाईक महत्वाचे असतात धुळे जळगावचे. तर त्यांना धुळे जळगाव लग्नाला ऍक्च्युली तो रस्त्यावर पण आता घाबरवतो ना, म्हणून ते घाबरवतो. पण हे पण जास्त लटकतात का नाही, त्याचे ते उखाळ्या पखाळ्या काढायचं. तुझ्या मुलाचं काय, माझ्या मुलाचं काय, मग तुझं हे काय, मग तुझं ते काय, मग त्याचं लग्नाचं काय. हे सगळं ते काढत बसायचं. त्याच्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाहीये. तर मग सगळं वातावरण आहे. आम्ही चाललोय ब्रिज वरून. एवढं लांब जायचं, त्या लग्नाचं एकमेचं खायचं. बघ ना, नाही वातावरण ठीक असतं ना. आणि संडेला, सॅटर्डे संडे असतं ना, तर आपण गेलो असतो आपण, हो ना. तर आता आपण इथे जरा एक्सप्रेस इन हॉटेल लागलंय आणि इथे डोंगर आहे बघा. आता तुम्हाला दाखवते, खूप छान दिसतोय. पूर्ण ढग आले. वाव, काय भारी दिसतंय है ना. या लोकांच्या गॅलरीतून खूप छान दिसत असते, हो ना. मस्त, वा, हो ना. ही बघा, हे मोठे सायंटिस्ट आलेले, क्रिस्टल मायनिंग करणारे. क्रिस्टल मायनिंग करणारे सायंटिस्ट आले बघा, मोठे. आणि एक काळ होता जेव्हा फक्त या टेकडीवर आम्हीच यायचो, कोणीच यायचं नाही. आणि आता इथे पिकनिक स्पॉटच झालेला आहे. डायरेक्ट लोक यायला लागले भरपूर. ते चालले लोक. चल ग म्हणे, छान दिसते बघ नाशिक. पूर्ण भिजतोय आम्ही. छान ग्रीनरी वाटते. आला ग सोनू बघा कशी पटपट पटपट. आता सोनू टेक ऑफ करेल. ए नको पडशील. टेक ऑफ करेल आता सोनू. सोनू आता इकडे बघ.
टेक ऑफ करू नको हा लगेच. किती भारी वाटतंय. आता जाताना आपण असं सरळ जाऊ. बापरे. सोनू, मला तुझ्याकडे बघूनच खूप वास येते. ती बघ ना, आणि ती कशी उभी राहते. बघ इकडे मागे मस्त पाणी बिणी आहे. इकडे पाणी आहे आणि हे इकडे सगळे असे डोंगर. अजून तरी नाशिकला हे सगळं दिसतं, आता थोड्या दिवसांनी दिसणार नाही. चल ग म्हणू. हा सगळं घेऊन टाक. ते सोनू खूप गोड येते. थांब. बघ 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 बघ. तुझ्याकडे असं रागाने चालली खुर्ची उडून. खुर्ची उडून जा. उडून जा. उडा उडा. काढते कर आता जे करायचे ते काढते. ते मागे येतात. बघ असं डायरेक्ट. हा आता हेलिकॉप्टर उतरतय. बघा बघा आवाज बघा. चल बघूया आपण. मनूला किड मिळालंय, लाल किड. मला त्याला हात लावायचा आहे पण ते खूप खाली आहे. जाऊ दे आता घरी दाखवू आपण. घरी चला. चालेल. चला. माऊली होते ग बिचारी. चला. चल. एक मिळालं. असेल ते इथे, पण ते थोडस बाहेर यायला ओल्यामुळे लपून हा जातात ते. लपून जातात. त्यांना आणि मोकळं लोक पण चालतायत ना, त्यांना ती पण आहट येत असेल ना खाली. सोनू परवा आपण तो पिक्चर पाहिला, त्याच्यात कसा तो राक्षस येतो, तसं त्यांना आपण चाललेलं वाटत असेल. सोनू कळलं का सोनू? डबून पण जातात. गाडी आहे खाली, आपण आहे एवढ्या उंचावर. सोनू बघ एवढ्या उंचावर आपण आहे. काय नाही माझ्या. पप्पा गेला पण आपण का टुकू टुकू चालतो. चल. तू नुसता सरळ येतो आणि सरळ जातो. हो ना, काही बोलायचं नाही कोणाशी, काय नाही काय नाही. छत्री इतकी उडते तुला काय सांगू. ओ बापरे. जा आता पुढे. खूप उडते. हा पाहता इकडे, इकडे बघ ना. हा
अशा प्रकारे आम्ही खूप खूप फिरलो आणि मग खाली आलो आणि मग गाडीत बसलो. गाडीत आता मस्त गरम वाटतंय, छान चांगलं वाटतंय गाडीत ना. बाहेर खूपच थंडी होती, छत्री पण तुटून गेली, एवढी थंडी होती. थंडीने छत्री तुटली. मग हवा होती खूप. छत्रीला थंडी वाजत होती. तू जाणार आहे का मग जळगावला? इंटरव्ह्यू मध्ये सांग. पप्पा मम्मा हेलिकॉप्टर उडवत होती. कसं का हेलिकॉप्टर? माझ्या म्हणून फडफड 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 आवाज कधी लग्न ते उद्या आहे का परवा? परवा. आम्हाला एक लाल किड मिळालंय आणि ते आम्ही बरोबर आणलेलं आहे. सोनूने सगळ्यांना त्याच्या नातेवाईकांना तोडून फक्त किड बरोबर आणले आणि ते किड बघा कुठे ठेवले. हे ते किड मस्त बसलंय, ते एन्जॉय करते सोनू ते. तर हा आहे फूड ट्रक आणि हे बघा किती जुनं झाड आहे, किती जुनं झाड आहे हे. इथे सुद्धा लोकांनी दोऱ्या बांधलेल्या आहे वडाच्या झाडाला. आणि फायनली आम्ही पोचलो. काढते चल मग. हा त्यांनी स्टोअर तिकडे करून टाकलं. बघा ही मनू किती छान छान आहे ना. मुलांसाठी स्पेशल स्पोर्ट्सचं शॉप आहे ते. चल चल मार. तो बाउन्स नाही होत जास्त. अरे तू किती गोळा करतेस. हात कर. केला.